नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। लहान मुलांना गोडाचे पदार्थ आवडतात, तर आज आपण असाच एक गोडाचा आणि भरपूर पौष्टिक कॅल्शियमने युक्त असा पदार्थ पाहणार आहोत। सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता। त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि सोबत असणारा बेल बटन दाबायला विसरू नका। यासोबतच या चॅनलवरील सर्व उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका। या ठिकाणी मी हे दूध घेतलेलं आहे, साखर, हे पनीर मी बारीक कुस्करून घेतलेलं आहे आणि तुमच्या आवडीनुसार ड्राय फ्रूट्स आणि वेलची पूड। आता मी गॅसवरती पॅन गरम करून हे दूध थोडंसं घट्ट करून घेणार आहे, म्हणजे आपण याची बासुंदी बनवूया। थोडासा घट्टसरपणामुळे या पदार्थाला छान चव येते। आज आपण रसमलाई बनवणार आहोत। मुलांना बाजारातून आणून असे कोणतेही पदार्थ देण्यापेक्षा ते घरी बनवलेले कधीही उत्तम। ते पॅनमध्ये आपण गरम करतोय, त्यामुळे हे अगदी पटकन याची बासुंदी तयार होते। दूध थोडंसं घट्ट होत आल्यानंतर आपण पाहू शकतो मगापेक्षा तर दूध बऱ्यापैकी घट्ट होत आलेलं आहे। आता त्यामध्ये मी साखर, वेलची आणि ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आणि आपण ते दूध थंड करायला ठेवून देऊया। आता मी हे कुस्करून घेतलेलं पनीर याची छोटे छोटे बॉल्स तयार करून घेते। हे आपण व्यवस्थित मळून घ्या, म्हणजे त्याला एक स्मूथनेस येईल, ते व्यवस्थित बाइंड होईल। जर ते मऊ प्रकारे मळलं गेलं नाही तर ते बॉल्स सुटू शकतात, त्यामुळे अगदी छान आणि स्मूथ अशा हातावरती त्याचे गोळे तयार करून घ्या। आपण पाहू शकतो याला छान स्मूथनेस आलेला आहे। तर असे बॉल तयार झाल्यानंतर आपण हे एकदा शिजवून घेऊया। त्यासाठी मी पाण्यामध्ये थोडीशी साखर घालून घेते आणि आपण हे पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत। आता एक एक करून पाण्याला उकळी आल्यानंतर आपण हे बॉल्स त्याच्यामध्ये टाकून घेऊया। पनीर हा कॅल्शियमचा खूप चांगला स्रोत असतो, त्यामुळे नेहमी पनीरची भाजी किंवा पराठे बनवून देण्यापेक्षा हा पदार्थ मुलांना देण्यासाठी खूप चांगला आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये कस्टर्ड पावडर देखील घालू शकता, पण कस्टर्ड पावडरपेक्षा याला बासुंदीमुळे खूप छान चव येते, त्यामुळे मी कस्टर्ड पावडर वापरत नाही। मी शक्यतो दूध थोडंसं आटवून त्याची बासुंदीच तयार करून घेते आणि त्यामध्ये हे बॉल सोडते। आता हे थोडेसे शिजत आल्यानंतर आपण पलटून दुसऱ्या बाजूलाही शिजवून घेऊया। आपण पाहू शकता हे मगाचीपेक्षा थोडेसे व्यवस्थित फुगले गेलेले आहेत, म्हणजे आता छान फुलून शिजलेले आहेत। आता आपण एक एक करून हे पाण्यामध्ये निथळून घेऊया आणि बाउलमध्ये काढून घेऊया। रसमलाई हा सगळ्यांनाच आवडता प्रकार आहे, तर बाजारातून विकत आणण्यापेक्षा आता पुढे येणाऱ्या सणांमध्ये बाजारातून काहीही विकत आणण्यापेक्षा असे पदार्थ आणि पौष्टिक आपण बाळाला घरी तयार करून देऊ शकता। आता ही जी बासुंदी आपली तयार झाली होती, जे आपण दूध आटवून घेतलं होतं, ते त्याच्यामध्ये काढून घेऊया आणि थोडंसं थंड करून आपण हे सर्विंगसाठी तयार आहे। अगदी छान चव येते आणि अगदी बाजारात मिळते तशी रसमलाई ही तयार होते। बासुंदी तर कोणालाही आवडते, रसमलाई आवडते, त्यामुळे असा पदार्थ, गोडाचा पदार्थ तुम्ही तुमच्या बाळाला तयार करून नक्की द्या आणि कसा झाला होता तेही आम्हाला सांगायला विसरू नका। आम्ही आमच्या बाळासाठी ज्या ज्या वस्तू, खेळणी, बेबी केअर प्रोडक्ट वापरतो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हे सगळे प्रोडक्ट आम्ही स्वतः वापरलेले आहेत आणि ते खूप उत्तम देखील आहेत। तुम्हाला ते हवे असल्यास तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून ते मागवून घेऊ शकता। सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर उपयुक्त माहिती पाहू शकता, जसे की हिवाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळाला बालगुट्टी देताना कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी, लहान मुलांची बौद्धिक क्षमता कशी वाढवावी, नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी, लहान मुलांसाठी पौष्टिक आणि चवदार पदार्थ, उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, गरोदरपणात बाळाची आणि आईची कशी काळजी घ्यावी, याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता। त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तसेच या चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, म्हणजे या माहितीचा त्यांनाही फायदा होईल। या संदर्भात आपल्या जर काही सूचना, प्रतिक्रिया आणि कल्पना असतील तर त्या आम्हाला नक्की कळवा। ही सगळी माहिती आमच्यासाठी खूप मार्गदर्शक ठरेल। यासोबतच आपण आमच्या सुजान संगोपन या फेसबुक ग्रुप आणि फेसबुक पेजलाही जॉईन होऊ शकता। तसेच आपण आमच्या नवीन कलाकुसरीच्या हस्तकौशल्य या चॅनललाही एकदा नक्की भेट द्या। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हा चॅनल जर तुम्हाला आवडला तर त्या चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा। थँक्यू।